नमस्कार. महायोगी श्री अरविंद विचार मंच आणि सम्यक कुशल प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने ही जी व्याख्यान मला चाललेली आहे याच्यात आपला आजचा जो विषय आहे हा एक अत्यंत महत्त्वाचा, सर्वांच्या जिव्हाळ्याचा, आवडीचा आणि ज्याच्यावर अनेकदा आपण विचार केलेला असेल असा विषय आहे. आणि हा विषय आहे अवतार संकल्पना. श्रीकृष्ण गीतेमध्ये अवतार मानला गेलेला आहे, परमेश्वरी अवतार मानला गेलेला आहे. आणि मग त्याच्यावर त्या अवतार संकल्पनेवर अनेकांनी वेगवेगळा विचार केलेला आहे. श्री अरविंदांनी अवताराची एका शब्दामध्ये, एका वाक्यामध्ये व्याख्या केलेली आहे. ते म्हणतात, दिव्य जीवनाची बाह्य अभिव्यक्ती म्हणजे अवतार. जे दिव्य जीवन आपल्या अंतरंगात आहे, आपल्या हृदयामध्ये आहे, ते जेव्हा बाह्य जीवन, बाह्य रूप घेऊन येतं, मानवी रूप घेऊन येतं, तेव्हा त्याला अवतार म्हणायचं. अवतार सिद्धांत समजायचा असेल तर आपल्याला दिव्य जन्माची महती समजून घ्यायला हवी. दिव्य जन्माची महती ही दिव्य कर्मात दडलेली आहे. आणि दिव्य कर्माच्या संदर्भातला बराच विचार, त्या कर्मांच्या तत्वाचं विवरण आपण मागच्या व्याख्यानामध्ये केलेलं आहे. तेव्हा ही जी दिव्य कर्म करणारी व्यक्ती आहे, ते दिव्य कर्म करणाऱ्या व्यक्तीच्या आंतरिक दिव्यतेची जी प्रचिती आहे, प्रकटीकरण आहे, ते म्हणजे अवतार. आता अवतार म्हटलं की सर्वात पहिल्यांदा ताबडतोब आपल्या डोळ्यासमोर गीतेचा श्लोक येतो, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. म्हणजे जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, धर्म जेव्हा जेव्हा बुडवायला लागतो, धर्म जेव्हा जेव्हा चुकीच्या दिशेने जायला लागतो, तेव्हा त्याची पुनर्स्थापना करण्यासाठी, पुन्हा तो धर्म व्यवस्थित परिष्कृत करून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अवतार होतो किंवा अवतार घेतला जातो परमेश्वराचा, अशी एक मानना किंवा धारणा आहे. श्री अरविंदांचं म्हणणं असं आहे की हा एकमेव उद्देश नाही आहे. धर्माची स्थापना करणे, जगात धर्माची स्थापना करणे हा एकमेव उद्देश अवताराचा नाही आहे. याचं कारण असं की ही धर्मस्थापनेचं कार्य काही महामानव करत असतात, विभूती करत असतात, जे अतिशय विचारवंत आहे, उच्च कोटीच्या विचारांना पोचलेले आहेत आणि ज्यांना सामाजिक कल्याणाची कळकळ आहे, ज्यांना मनातून असं वाटतं की आपला हा समाज पुढे जावा, एकत्र बांधलेला राहावा आणि या समाजाचं कल्याण व्हावं, त्यांनी धर्माची स्थापना केलेली आहे. धर्मसंस्थापकांची, धर्माची स्थापना करणाऱ्यांची नावं वेगळी आहेत. त्या महामानवांच्या जन्मासाठी, त्या महामानवांच्या उदयासाठी हा हेतू पुरेसा असू शकतो, असतोही समजा. परंतु धर्मसंस्थापन हा सर्वश्रेष्ठ हेतू नाही. मग काय आहे तर त्याचं वर्णन करताना पुढे श्री अरविंद म्हणतात की दिव्य जन्म जो आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. दिव्य जन्म केव्हा होतो आणि कशा प्रकाराने होतो. दिव्य जन्म जो होतो त्याची दोन अंग किंवा आपण त्याचे दोन प्रकार म्हणूया, आपण दोन भाग इथं त्यांनी कल्पलेले. पहिला भाग अवतरण. अवतरण म्हणजे अवतार. आपल्या दृष्टीने, सर्वसामान्यांच्या दृष्टीने, सर्वसामान्य ज्यांनी या विषयाचा अभ्यास केलेला आहे किंवा नुसती ऐकीव माहिती आहे त्यांच्या दृष्टीने सुद्धा अवतार म्हणजे अवतरण. स्वर्गातून मनुष्याने पृथ्वीवर येणं, ईश्वराने मानवी रूपात येणं, हे जे आहे हे अवतार, म्हणजे त्याला अरविंदाने अवतरण म्हटलेलं आहे. अवतरण, अवतरणे, येणे, उतरणे, उपस्थित होणे अशा अर्थाने. तर हे कोणाचं, कशाचं, काय, कुठलं अवतरण आहे? ईश्वराने मानवात जन्म घेतला, म्हणजे ईश्वराने खाली येणं, हे अवतरण आहे. आणि दुसरं अंग अवतरणाचं आरोहण आहे. अवताराचा दुसरा अर्थ आरोहण आहे. ईश्वराच्या दिव्य जाणीवेत आणि दिव्य प्रकृतीत मानवाने जाणे. ईश्वराच्या दिव्य प्रकृतीत किंवा जाणीवेत मानवाने जाणे. आपण याचं एक छानसं उदाहरण घेतलं की समुद्र
आटतो. समुद्राचं पाणी वाफ होतं, आटतं म्हणजे पूर्ण आटून नाही जात, समुद्राच्या पाण्याची वाफ होते. ती वाफ वर जाते आणि तीच पुन्हा पावसाच्या रूपाने खाली येते. तर हा तो मधला भाग आहे, हा सगळा अवतरणाचा भाग आहे. पहिलं आरोहण झालं, वर गेली ती वाफ, मग तिथे तिचं ढगामध्ये रूपांतर झालं आणि मग ती पावसाच्या रूपामध्ये तेच पाणी पुन्हा खाली आलं. पण समुद्राच्या किंवा कुठल्याही नदी तलावांच्या कुठल्याही याची सूर्याच्या उष्णतेने होणारी वाफ आणि पावसाचं पाणी या दोघांना आपण वेगळं वेगळं समजतो. वेगळं कारण त्यांची रूपं वेगळी आहेत, त्यांची कार्य वेगळी आहेत. जसं समुद्राच्या किंवा जलाशयातल्या कुठल्याही जलाशयातल्या पाण्याला वर जायचं आहे वाफेच्या रूपामध्ये, तसंच मानवाला आरोहण करून वर जायचं आहे. म्हणजे मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या नाही की आपला चाललंय उंच उंच एखादं बलून बांधलेलं आणि त्याला वर नेलंय, हा भाग नव्हे. मानसिक सगळं पण आध्यात्मिक पातळीवर बोलतो आहे. त्यामुळे ज्या वेळेला मानवाला उच्च पातळीवर जायचं असतं आणि ईश्वर स्वरूप व्हायचं असतं. ईश्वर म्हणजे काय? ईश्वर म्हणजे हे जे तत्व आहे, ईश्वरी तत्व आहे, त्या तत्वापर्यंत पोहोचायचं असतं, ते जाणून घ्यायचं असतं. या सृष्टीचं रहस्य काय आहे, सृष्टी कशी निर्माण झाली आणि या सृष्टीचं महत्त्व काय आहे, हे सगळं जेव्हा जाणून घ्यायचं असतं तेव्हा तो तिथं स्थिर होतो, स्थिर राहतो, ढग व्हावे तसे. आणि मग ते जाणून घेतल्यानंतर इतरांना त्याची जाणीव करून देण्यासाठी तो पुन्हा खाली येतो आणि इथं त्याचं काम संपत नाही. इथं त्याचं काम संपत नाही, तो खाली अशासाठी येतो की अशाच अनेकांना आपल्याला वर नेता येईल. हे चक्राकार आहे. एकदा वर जाणं आहे, मग खाली येणं आहे आणि मग जाणं आहे. एकदा मी गमतीमध्ये याविषयी बोलत असताना असं म्हणाले होते की जसं सिंहगड जिंकायचा होता ज्या वेळेला, त्यावेळेला त्याच्यावर तो वर चढून गेला आणि वर चढून गेल्यानंतर खाली परत येणाऱ्यांसाठी दोर सोडले गेले आणि वरून सोडलेल्या दोरांना धरून बाकी सगळे घोरपडीला धरून चढून जाणारा एकच वीर आणि मग बाकीचे सगळेजण बाकीच्या सोडलेल्या दोरांना चढून भराभरा वर गेले. हे आरोहण आणि अवतरण. वर कशासाठी जायचं तर तिथं काय आहे हे समजून घेण्यासाठी जायचं आणि वर त्याच्यानंतर पुन्हा खाली कशासाठी जायचं तर बाकीच्या सगळ्यांना आपल्याबरोबर वर नेण्यासाठी जायचं. अशी ही दिव्य जन्माची दोन अंग मानलेली आहे. पहिल्या ह्याच्यामध्ये अवतरण म्हणजे ईश्वराचं मानवामध्ये येणं हा सनातन अवतार आहे. परंपरागत अवतार संकल्पनेमध्ये आणि परंपरागत गोष्टींमध्ये कुठल्याही पुराणामध्ये कुठल्याही याच्यामध्ये हे असंच सांगितलं जातं की जन्माजन्मासी आला, तो ज्याचा जन्म होऊ शकत नाही तो जन्माला आलेला आहे. स्वर्गातलं तेज पृथ्वीवर आलेलं आहे. अमुक अमुक व्यक्तीच्या पोटी परमेश्वराचा अवतार झालेला आहे. हा सनातन विचार आहे, परंपरागत चालत आलेला विचार आहे. आणि दुसरा जो विचार आहे तो पार्थिव जन्मानंतरचा पुन्हा मिळालेल्या मानवाच्या आत्म्याचा दुसरा जन्म आहे. या पार्थिव जीवनाचा अंत झाल्यानंतर जो असीम आत्मा आहे, जो त्याचं शरीर सोडून जातो आहे आणि मग त्याच्यानंतर त्याला, त्याच्या आत्म्याला जो दुसरा जन्म प्राप्त होतो आहे ते आरोहण आहे. पहिल्या अवतरणाचा उद्देश दुसरा अवतार घडवून आणणं हा असतो. पहिलं जे अवतरण आहे, खाली येणं आहे, ते कशासाठी आहे की इतरांना वर नेता यावं म्हणून आहे. दुसरा अवतार घडवून आणणे याच्यासाठी पहिलं अवतरण आहे. मानवी रूपात, मानवी देहात, मानवी शरीरात ईश्वरीय सत्व पूर्णपणे त्याच्या पूर्ण शक्तीनिशी, त्याच्या पूर्ण सामर्थ्यानिशी जेव्हा असतं तेव्हा त्या मानवाला आपण ईश्वराचा अवतार म्हणतो. त्याच्या ईश्वरी गुण जे आपण ठरवलेले आहे, जे परमेश्वराचे जे गुण ठरवलेले आहेत त्या गुणाचा अत्युच्च आविष्कार
आणि तो मानवी शरीरात असल्यामुळे मानवाचे मिळून जे काही गुण असतात त्याही गुणांचा अत्युच्च पराकोटीचा असा विकास झालेला आहे. आणि या दोन्ही विकसित गुणांचा उपयोग त्या व्यक्तीने संपूर्ण मानव जातीच्याच काय संपूर्ण सृष्टीच्या कल्याणार्थ केलेला आहे. असं जेव्हा घडतं तेव्हा त्या व्यक्तिमत्वाला अवतार म्हटलं जातं, अवतार म्हटलं पाहिजे. मनुष्याने आपल्या स्वतःच्या इच्छा आकांक्षा या स्वतःभोवती न ठेवता जेव्हा ते व्यापक केलेले असतात, विस्तृत केलेले असतात, जगापर्यंत जगाच्या कल्याणासाठी नेलेले असतात, तेव्हा त्याचं हे आरोहण ईश्वरामध्ये व्हायला मदत व्हावी. तो ईश्वर स्वरूप होण्यासाठी जी मदत लागते ती मदत व्हावी. म्हणून जर ईश्वराचं अवतरण होत नसेल, पुन्हा बघूया, मानवाच्या आरोहणाला मदत होण्यासाठी सहाय्यभूत होण्यासाठी जर ईश्वराचं अवतरण होत नसेल तर केवळ धर्मसंस्थापनेसाठी ईश्वरानं मानव रूप धारण करावं ह्या घटनेला काहीही अर्थ नाही. धर्मसंस्थापनेसाठी ईश्वराला मानवी रूपामध्ये येण्याची आवश्यकताच नाहीये. ते कार्य अशा प्रकारे स्वतः मानवी रूपात न येता जे महापुरुष आहेत, साधक आहेत, विचारवंत आहेत, तत्वज्ञ आहेत, धर्मगुरू आहेत, या सगळ्यांच्या आधाराने, या सगळ्यांच्या सहाय्याने, या सगळ्यांच्या मदतीने, या सगळ्यांच्या द्वारा घडवून आणणं शक्य आहे. मग हे जर शक्य आहे तर मग कशासाठी ते अवतरण आहे? अवतरण याच्यासाठी आहे की जो कोणी आपल्या सद्यस्थानापेक्षा उच्च स्थानी जाऊ इच्छितो, आध्यात्मिक उन्नती करू इच्छितो आणि ईश्वर रूप होऊ इच्छितो, त्याला मदत व्हावी. म्हणून हा सगळा कृष्णाचा आटापीठ आहे ना, अर्जुनाला हे सगळं समजून सांगण्यात. नुसतं युद्धाला प्रवृत्त करणं, युद्धप्रवण करणं, कार्यप्रवण करणं, कर्तव्याकडे नेणं, कर्तव्याची जाणीव करून देणं, हे सगळं कशासाठी आहे? गोळाबेरी. ही सगळी जी गोळाबेरीज आहे त्या याच्यासाठी आहे की अर्जुनाने त्याच्यापेक्षा त्याच्या स्वतःच्या क्षमतेच्या उच्चतम पातळीपर्यंत पोहोचावं, आध्यात्मिक दृष्ट्या हे व्हावं आणि तो वरपर्यंत पोहोचावा. त्याचं ईश्वर सान्निध्य वाढावं, तो ईश्वर रूप पाहावा, यासाठी ही सगळी धडपड आहे. आणि म्हणून मग ह्या सगळ्या ज्या आध्यात्मिक गोष्टी आहेत, सांख्य योग वगैरे ज्या दर्शनाशी संबंधित गोष्टी आहेत, अध्यात्माशी संबंधित गोष्टी आहेत, त्या कृष्णाने अर्जुनाला सांगितलं. नाही तर काही गरज नव्हती या सगळ्या गोष्टी सांगायची. हे सगळं जे त्याचं युद्धाच्या पातळी म्हणजे युद्धाच्यासाठी त्या भौतिक पातळीवर जे चाललं होतं ते ठीक होतं. त्याला दोन गोष्टी सांगून तो ताबडतोब युद्धाला प्रवृत्त झाला का? पण असं नाही झालेलं. त्याला बारकाईने या विश्वाचं रहस्य समजावून सांगितलं गेलं. याचं कारण की त्याची योग्यता तेवढी आणि तो यापेक्षा जास्त उच्च स्थानी जाऊ शकत होता, त्याची प्रगती करू शकत होता, त्याला भौतिकतेतून वर उचलण्यासाठी. म्हणून एवढी मोठी गीता सांगण्याचं कष्ट कृष्णाने घेतलं. आता असा विचार केला तर हे सगळं जे आतापर्यंत मी बोलले किंवा आपण विचार केला ते दिव्य जीवन किंवा अवतार, ईश्वराचं मानवामध्ये जन्म घेणं, मानवाचं ईश्वर रूप होऊन जाणं वगैरे, ह्याच्यावर विश्वास ठेवणं आधुनिक मनाला, आधुनिक विचारसरणीला मोठा अवघड झाला. ते पटणं, त्यांच्या लक्षात येणं, म्हणजे त्यांना ते पटणं आणि त्यांच्या मनाला ते पटणं, त्या गोष्टीची त्यांना पूर्णपणे जाण होणं, हे जरा अवघड आहे. कारण की या समाजामध्ये आज जर आपण विचार केला तर आपल्याला या म्हणजे अवतारवादावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या व्यतिरिक्त जे उरतात आहे
त्या उरणाऱ्या लोकांमध्ये दोन मतं आढळतात. एक सर्वसामान्य विचार करणारा, सर्वसामान्य बुद्धीचा वापर करून आणि लोकांच्या कल्याणाचा विचार करून आणि परंपरांवर विश्वास ठेवून वागणारं जे मन आहे, वागणारा जो मनुष्य आहे, ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्ती एका गटात येतात आणि जडवादी दृष्टिकोनाच्या, म्हणजे या सगळ्या गोष्टींचा काहीच अर्थ नाही असं म्हणणारे व्यक्ती दुसऱ्या गटामध्ये. पहिल्या गटातल्या व्यक्ती त्यांना अवताराच्या संदर्भात जर बोलायला सांगितलं किंवा विचार करायला सांगितलं तर ते काय सांगू शकतात की ज्याच्यामध्ये श्रेष्ठ सामर्थ्य आहे, मनाचं, शरीराचं, बुद्धीचं, सगळ्याच गोष्टींचं सगळ्याचं श्रेष्ठ सामर्थ्य आहे, ज्याचं कुलशील उच्च आहे, म्हणजे अतिशय चांगल्या प्रवृत्तीचा, चांगल्या वृत्तींचा तो मनुष्य आहे, त्याच्याजवळ महान प्रतिभा आहे. आणि ज्यांनी अशापैकी ज्या व्यक्तीने जगासाठी अत्यंत महान कार्य केलेलं आहे, जगासाठी प्राणाचीही पर्वा न करता कार्य केलेलं आहे, अशा व्यक्तींना अलंकारिक भाषेमध्ये अवतार म्हटलं जाईल. असं एका बुद्धिवादी बाजूचा गटाचा विचार. दुसरा जो गट आहे तो बघायलाही तयार नाही याच्याकडे. दुसरा जो गट आहे आपल्या उरलेल्या लोकांचा, तो गट या अवतार कल्पनेला बावळटपणा, निर्बुद्धपणा, अंधश्रद्धा वगैरे अशी लेबल लावून मोकळा होतो. आणि जे जडवादी आहेत, भौतिकवादी आहेत, ते जडवादी या अवतारवादाकडे किंवा या अवताराच्या संकल्पनेकडे त्याचा अभ्यास करणं, त्याचा विचार करणं किंवा त्याच्यावर काही भाष्य करणं हे तर खूप दूर राहिलं, त्याच्याकडे ढुंकूनही पाहत नाही. त्या अवतार संकल्पनेचं अस्तित्व आहे हेही त्यांना मान्य नाही, ते बघत नाही. जे बुद्धिवादी लोक आहेत त्यातले आणखी ते याला हास्यास्पद हे सगळं हास्यास्पद आहे, हा सगळा मूर्खपणा आहे असं म्हणतात. बुद्धिवादी लोकांचं म्हणणं आहे असं काही नसतं, अवतार हा सगळा मूर्खपणा आहे, बावळटपणा आहे, उगीचच काहीतरी चालत आलेलं आहे, तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता असं. त्यातूनही आणखी जे द्वैतवादी आहेत, पूर्ण द्वैतवादी लोक आहेत, ते तर या अशा अवतारवादी कल्पनेवर विश्वास ठेवणं म्हणजे ईश्वर निंदेचं पाप करणं असं म्हणतात. अवतारांवर, अवतारवादी संकल्पनांवर आणि त्या अवतारांसाठी निर्माण झालेल्या पुराणांवर, गोष्टींवर विश्वास ठेवणं म्हणजे ईश्वर निंदेचं पाप समजतं. कारण त्यांचा दृष्टिकोन काय आहे? त्यांचा दृष्टिकोन असा आहे की मनुष्य वेगळा आहे आणि देव वेगळा आहे, ईश्वर वेगळा आहे. मनुष्य आहे तो त्याच्या कमकुवतपणांचं कट आहे, दुर्बलतांचं कट आहे, सदोष आहे, त्याच्यामध्ये काही ना काहीतरी अपूर्णता आहे, हे सगळं मानवामध्ये आहे. आणि ईश्वर काय आहे? याच्या अगदी उलट आहे, परिपूर्ण आहे, त्याच्यामध्ये एकही दोष नाही, सगळ्या चांगल्या गोष्टीसाठी निमित्त आहे तो ईश्वरच आहे. ईश्वर आणि मानव हे पूर्ण वेगळे आहेत. त्याच्यामुळे मानवाकडून पूर्ण ईश्वराच्यापर्यंत सदोष अपूर्ण मानव पोहोचू शकत नाही. नश्वर मानवी देहात ईश्वर राहणंच शक्य नाही असा त्यांचा ठाम विश्वास आहे. आता त्याच्या आणखी थोडं मागे गेलं तर वेदांच्या काळामध्ये, वेदामध्ये अवतार संकल्पना नाहीच आहे. ती पुढे पुराण काळामध्ये आणि जे काय पुराण काळामध्ये हा प्रकार पुढे आलेली. मग वेदांमध्ये ईश्वर संकल्पना नाहीये असं नाही, अवतार संकल्पना नाहीये. त्यांचं म्हणणं असं आहे की जे काय आहे ते ईश्वरच आहे. जे दिसतं आहे, जे प्राणी मात्र, जी वस्तू, जे काय आपल्या डोळ्यासमोर येत आहे, तो विचारवंत असो, अभ्यासक असो, सामान्य मनुष्य असो किंवा अगदीच जो शिक्षणाच्या संदर्भामध्ये मागे असो, तो सुद्धा हेच म्हणतो की हे सगळं वेगळं आहे. वेदांमधली कल्पना जी आहे ते पुराण काळात नाही आहे, पुराण काळातल्या कल्पना वेदांमध्ये नाही. वेदात अवतार संकल्पना नाही, पुराण काळात आलेली आहे. वेदांताच्या दृष्टीने, वेदांचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने हे काय, जे काय आहे ते सगळं ईश्वरच आहे.
प्रत्येकातच ईश्वर आहे, मग ईश्वराचा वेगळा अवतार कुठला? प्रत्येकामध्ये ईश्वर आहे. दगडधोंड्यांपासून तर पाटील याच्यापर्यंत जी सजीव सृष्टी म्हणून आहे ती त्याची निर्मिती आहे आणि तो सगळ्यामध्ये ठासून भरलेला आहे. त्यामुळे त्याला वेगळं पाहण्याची काही आवश्यकता. ईश्वर आणि मानव हे वेगळे असं म्हणणारा द्वैतवादी असो, त्याच्या अवतारवादाकडे न बघणारा, ढुंकूनही न बघणारा असा जडवादी असो, किंवा अवतारवादाला बावळटपणा, निर्बुद्धपणा, मूर्खपणा असं म्हणणारा बुद्धिवादी असो, जे कोणी असतील ते हाच आधार घेतात की वेदांमध्ये अवतार संकल्पना नाही, पुराण काळात केव्हा तरी आलेली आहे अवतार संकल्पना. तरीही हे जरी सगळं असलं तरीही या विचाराचा, या संकल्पनेचा परामर्श मात्र घेतला जातो. या संकल्पनेवर विचार केला जातो आणि मग अवतार म्हणजे उतरणे इथपर्यंत येऊन प्रत्येक जण थांबतो की हे बरोबर आहे, अवतार म्हणजे उतरणे. तर कसं कुठून की मनुष्याची जी अवस्था आहे, मानवाचं जे विश्व आहे ते आणि दैवी अवस्था आणि दैवी विश्व या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जर असतील तर या दोन वेगळ्या गोष्टी ज्या एका सीमारेषेने निर्धारित झालेल्या आहेत, ज्या एका रेषेने, ज्या एका द्विभाजकाने त्या वेगळ्या केलेल्या आहेत, त्याचं विभाजन केलेलं आहे, त्या रेषेच्या वर ईश्वर असतो अशी कल्पना करायची, त्या रेषेच्या खाली मानव असतो अशी कल्पना करायची. तर या रेषेपासून ईश्वराने खाली उतरणं म्हणजे अवतार, असं अवतारवाद्यांचं म्हणणं आहे की त्या रेषेच्या खाली ईश्वराने उतरणं म्हणजे अवतार. ईश्वराच्या सनातन अवयधन, मानवाच्या जो दृश्य प्रांत आहे, जो मानवाचा दिसणारा सगुण साकार प्रांत आहे, त्या प्रांतात ईश्वराच्या अव्यक्त रूपाला आणणे, व्यक्त करणे, हा प्रत्यक्षात मानवी जन्म आहे. पुन्हा बघू आपण की मानवी जन्माच्या बाबतीत म्हणजे मनुष्याच्या जन्माच्या बाबतीमध्ये असं म्हटलंय की जो दिव्य अंश आहे, तसं तर सगळ्या सृष्टीच्या बाबतीत असं म्हटलं गेलेलं आहे की जो ईश्वराचा दिव्य अंश आहे त्याचेच हे सगळे छोटे छोटे अंश आहेत, ही सृष्टी. म्हणजे मानवाचा जन्म जो आहे तो असाच आहे, ईश्वरी अंशातनं निर्माण झालेला. म्हणून आपण म्हणतो की आपण सगळे ईश्वराच आहोत, ईश्वराची लेकरं आहोत. हा जो मानवी जन्म आहे त्याची कल्पना करताना ते लेखकाने कल्पना अशी केली आहे, श्री अरविंदांनी असा विचार केलेला आहे की जणू काही ईश्वरी चैतन्य हे खूप मोठं लखलखणारं, खूप मोठं एकत्र असलेलं शुद्ध सोनं आहे. तो एक मोठाच्या मोठा सोन्याचा गोळा आहे आणि त्याच्यातनं छोटे छोटे भाग काढून त्याची जशी नाणी पाडावी, शिक्के मारून त्याच्यावर नाणी पाडावी, तशासारखे मानवाचे जन्म. एवढ्या मोठ्या सुवर्णातून थोड्या थोड्या अंशावरती, थोड्या थोड्या भागावर, अंश म्हणजे भाग, थोड्या थोड्या भागावर शिक्के मारायचे आणि मी ती नाणी म्हणून प्रचलनात आणायची. हा मानवी जन्म आहे. आणि मग हे जे शुद्ध सोनं असतं, त्या शुद्ध सोन्याची जशीच्या तशी नाणी पडू शकत नाही, ते अत्यंत लवचिक असतं. हे काय असेल, त्यामुळे त्याच्यामध्ये दुसऱ्या कुठल्या तरी धातूची थोडीशी मिसळ करावी लागते, मिसळावा लागतो तो धातू, तेव्हा ती नाणी पडतात आणि त्याच्या दोन्ही बाजूने शिक्के लावले जातात आणि मग ते जे शिक्के आहेत ते चलनामध्ये येऊ शकतात. तशासारखं कल्पना केली की विशुद्ध सोनं आहे, त्या विशुद्ध सोन्यातनं छोटे छोटे भाग काढून
त्याच्यावर मानव म्हणून शिक्के मारून ते आलेले आहेत. आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मानव होण्यामुळे प्रकृतीमुळे प्रकृतीचे जे गुण आहेत त्या गुणांमुळे त्याच्यात भेसळ झालेली आहे आणि त्याचं मूल्य कमी झालेलं आहे. आपल्या व्यवहारामध्ये आपण विचार केला तर सुवर्णाची जी नाणी होती त्या सुवर्णाच्या नाण्यांचं मूल्य खूप जास्ती होतं. मूळ सुवर्ण इतकं जरी नसलं तरी सुवर्णाच्या नाण्या इतकं होतं. मग नंतर जसा जसा मानवी समाज वाढायला लागला, प्रगती करायला लागला, तशासारख्या प्रगतीमध्ये त्या नाण्याचं मूल्य कमी व्हायला लागलं. त्या नाण्याच्या मूल्या इतकं सोनं देण्याची जबाबदारी सरकारची नव्हती, शासनाची नव्हती. जर एक होद किंवा एक मोहर असेल तर 1 तोळ्याची असेल तर ती जर घेऊन गेलं तर त्याच्या बदल्यात तसंच्या तसं 1 तोळा सोनं, शुद्ध सोनं मिळत नसे. त्याच्यातनं जे काही हिण जाईल ते जाऊन मग मिळत असे, म्हणून त्याचं मूल्य कमी झालेलं होतं. नंतर हे सगळे आधार आहे ते काढले गेले आणि मग आपल्या जवळ जो कागदी नाणं आलं, कागदी जे चलन आलं, त्या चलनावर नोटेवर लिहिलं गेलं किंवा ग्राहक को 10 रुपये देने का वादा करता हूं. त्या नोटेवर किंवा 100 रुपये देने का वादा करता हूं गव्हर्नरच्या सहीचं. म्हणजे त्या 100 रुपयाच्या बदल्यात आपल्याला 100 रुपयाचं सोनं, चांदी किंवा असलं काही मिळणार नव्हतं. त्याच्या बदल्यात पुन्हा 100च रुपये मिळणार होते नोटेच्या स्वरूपात किंवा नाण्यांच्या स्वरूपात, पण 100 रुपयेच मिळणार होते. त्याच्या बदल्यात सोनं मिळणार होतं. पूर्वीच्या काळी त्याच्या बदल्यात सोनं, चांदी असं मिळत असे. आणि म्हणून सोना चांदीची नाणी जी आहेत ती चलनातून बाद झाली, कारण लोक ती नाणी म्हणून न वापरता ती वितळून त्याचं सोनं चांदी करून ते त्याचे दागिने करायला लागले. मी हे सांगते अशासाठी की ज्या वेळेला आपण असं म्हणतोय की शुद्ध सोन्यातून थोडा थोडा भाग काढून त्याची नाणी तयार केली गेली, त्याच्यावर शिक्के मारले गेले, तेव्हा त्याचं मूल्य कमी झालं. आज व्यवहारामध्ये वेगळं झालेलं आहे. एका ठराविक आकाराच्या कागदाच्या तुकड्यावर शिक्के मारले गेल्यावर त्या कागदाच्या तुकड्याचं मूल्य कितीतरी पटीने वाढले. हा जो भाग आहे हा आरोहणाचा आहे. आणि सुवर्णाची नाणी घडवली, सोन्याची नाणी घडवली हा अवतरणाचा आहे. ते शुद्ध सोनं नाण्याच्या स्वरूपात आलं, त्याच्यामध्ये हिण मिसळलं गेलं. हा मानवाचा जन्म झाला, हा मनुष्य झाला. आणि एका कागदाच्या नोटेवर त्याच्या मूल्याचे आणि बाकी सगळे जे काय आहे ते शिक्के लागले गेले आणि एकाच आकाराच्या कागदाच्या तुकड्यांना वेगळं वेगळं मूल्य प्राप्त झालं. हे त्याचं अधिमूल्यच झालं. त्याच्या मूल्यामध्ये वाढ झाली आहे. कागदाच्या एका छोट्याशा तुकड्याच्या मूल्यामध्ये कधी कुठे 5 रुपये आहे, कुठे 10 रुपये, कुठे 20 आहे, 200 आहे, 1000 आहे, 2000 आहे, जे काय असेल ते तिची वाढ झाली. मानवी मूल्यांमध्ये, मानवाच्या आध्यात्मिक मूल्यांमध्ये वाढ करून त्याला ईश्वरी स्वरूप देणं हे या अवतरणाचं कार्य आहे. म्हणजे आजच्या व्यवहारात आपण बघितलं तर सोन्याची नाणी नाहीत, पण जे कागदांचं मूल्य वाढलेलं आहे त्याच्यातनं आपण शुद्ध सोनं नक्कीच घेऊ शकतो आहे विकत. ही जी प्रक्रिया आहे ही मानवाचं मूल्य वाढवत नेणं, एकाच आकाराच्या कागदाचे तुकड्याचे वेगळे वेगळे शिक्के मारून त्याचं मूल्य वाढवत नेणं, हे ज्याप्रमाणे त्याच्या मूल्यात झालेली वृद्धी आहे तसंच मानवी गुणांमध्ये, त्याच्या आचरणामध्ये, त्याच्या आध्यात्मिक विचारांमध्ये उन्नती करत नेऊन त्याला ईश्वरापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करण्यासाठी ईश्वराचा अवतार तिथपर्यंत नेण्यासाठी आहे. मानवातच ईश्वरत्व प्रगट होण्याची शक्यता आहे हे मानवाला कळावं म्हणून ईश्वर मानवात प्रगट. उदा बघा, मनुष्य हा मध्ये स्वतःमध्ये ईश्वर आहे. तो स्वतः ईश्वराचा अंश आहे.
पण बाकीच्या सगळ्या गोष्टींनी ते इतकं ईश्वरत्व झाकळून गेलेलं आहे, त्याच्यावर पडदा पडलेला आहे, ते पूर्ण बंद झालेलं आहे. तर ते सगळं हटवून त्याच्यातलं खरं ईश्वरत्व प्रगट करता यावं आणि ते शक्य आहे हे मानवाला कळावं, म्हणून परमेश्वराने म्हणजे ईश्वराने मानवात जन्म घेतला. नर करणी करेसो नरका नारायण मोजा. जर त्यांनी प्रयत्न केला तर तो नारायण होऊ शकतो, हे सिद्ध करण्यासाठी हा जन्म आहे. मग ही काय प्रक्रिया आहे अवताराची? जर हा अवतार आहे इथे मानवी याच्यामध्ये, आता ही संकल्पना थोडी का होईना स्पष्ट झाली. तर खरं म्हणजे इतक्या थोड्या वेळामध्ये ही सगळी पूर्णपणे संकल्पना स्पष्ट करणं जरा कठीण आहे, पण तरी थोडा का होईना त्याच्यावरचा दुसरपणा, त्याच्यातला स्पष्टपणा त्याचा कमी झाला असला तरी आपण समजूया की हे बऱ्यापैकी लक्षात आले आहे. मानवात ईश्वरत्व प्रगट होण्याची शक्यता आहे हे मानवाला कळावं, म्हणून तो मानवात प्रगट होतो आणि त्याच्यातलं ते ईश्वरत्व प्रगट होऊन तो त्याचं अवरोहण व्हावं, आरोहण व्हावं, याच्यासाठी मानवाचा अवतरण, ईश्वराचा अवतरण आहे. मानवाचं आरोहण व्हावं म्हणून ईश्वराचा अवतरण. ही प्रक्रिया काय आहे? ही प्रक्रिया अशी आहे की मानवी आत्मा म्हणजे जीव म्हणजे मनुष्य हा नित्याचाच अंशिक ईश्वर आहे. हृदयस्थ झाला नारायण प्रेरणा केली, हे जे म्हटलेलं आहे याचाच अर्थ असा की त्याच्या हृदयात ऑलरेडी आपोआप, आजच्या भाषेत बाय डिफॉल्ट ईश्वर आहेच, त्याच्यामध्ये आहेच, ईश्वराचा अंश आहेच. जे काही चैतन्य आहे त्याला आपण ईश्वर म्हणतोय. कुठल्या तरी चैतन्यामुळे आपण जिवंत आहोत ना. ते चैतन्य निघून गेलं की दुसऱ्या क्षणी त्या शरीराची माती झालेली असते, काहीच उरत नाही, पार्थिव असतं ते. तर हे जे चैतन्य आहे ह्याला ईश्वरी अंश म्हटलेलं आहे श्री अरविंदांनी. आणि हा जो ईश्वरी अंश आहे तो जन्मतः नित्याचाच हा ईश्वरी अंश त्याच्यामध्ये आहे. हे ईश्वर तत्व तो जेव्हा उच्चतम प्राप्त करतो तेव्हा ती आरोहणाची क्रिया, आरोहण चढणे वर जाण्याची क्रिया असते. हे आरोहण बुद्धावस्था प्राप्त करून देऊ शकतो, बुद्ध करून देऊ शकतो. या आरोहणामुळे मनुष्य बुद्ध होतो, प्रबुद्ध होतो, श्रेष्ठ होतो. या जाणीवेबरोबरच अवताराची विशिष्ट आंतरिक आत्मजाणीव येते. ज्या वेळेला तो श्रेष्ठ होतो, ज्या वेळेला तो बुद्ध होतो, ही जी जाणीव येते त्याच्यामध्ये, ही जाणीव त्याला याचीही जाणीव करून देते की ही ईश्वर मानवात व्यक्त होऊ शकतो, ईश्वर मानवात प्रकट होऊ शकतो. ही जाणीव, ही आत्मजाणीव, आंतरिक आत्मजाणीव, आपल्या अंतरंगातच ईश्वर स्थित आहे ही जाणीव, किंवा अवताराची जी कार्य करण्याची शक्ती आहे ती क्रियाशक्ती, या दोन्हीची फक्त जाणीव होते. प्रत्यक्षात तो त्या क्रिया करू शकत नाही किंवा प्रत्यक्षात तो अवतार असत नाही. कारण या सगळ्या घडणाऱ्या गोष्टी काही नियमाने बद्ध आहेत, निसर्ग नियमाने बद्ध आहे. कोणत्या नियमाने बद्ध आहे? की एखादी उंची गाठायची असेल, एखाद्या मनुष्याला एखादी उंची गाठायची असेल तर ती जास्तीत जास्त तो किती गाठू शकतो? आपण विचार केला की एखाद्या व्यक्तीला जर एखाद्या ठिकाणी उंच चढून जायचं असेल तो जास्तीत जास्त किती उंच जाऊ शकतो? त्याच्या स्वतःच्या क्षमतेपर्यंत आज आपण नाही म्हणू, कारण तो त्याची क्षमता वाढवू शकतो. आज इतका उंच जाता, उद्या तितका जाईल, परवा तितका जाईल, पण तो जास्तीत जास्त तिथपर्यंतच जाऊ शकतो, तेवढाच उंच जाऊ शकतो जेवढा उंच पर्वत आहे.
बरोबर ना. ज्याच्यावर जायचं आहे, ज्या पर्वतावर चढायच्या, त्या पर्वताची जेवढी उंची आहे तेवढ्याच उंचीपर्यंत तो जाऊ शकतो. त्याच्या पुढे उंचीपर्यंत जाऊ नाही शकत, कारण तो संपला पर्वत. परीक्षेत जास्तीत जास्त गुण किती मिळू शकतात? परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण तितकेच मिळतात जितके ते त्या उत्तरपत्रिका लेखनासाठी जास्तीत जास्त गुण ठेवलेले असतात. यापेक्षा जास्त नाही मिळू शकत. एखादी गोष्ट जास्तीत जास्त किती असते त्याचा नियम असा आहे की ती गोष्ट जेवढी असते तेवढीच जास्तीत जास्त मिळू शकते. जसं एखाद्या भांड्यामध्ये जास्तीत जास्त पाणी आपण किती भरू शकतो? समुद्रात खूप पाणी आहे, विहिरीत, नदीत, तलावात सगळीकडे भरपूर पाणीच पाणी आहे. पण जेव्हा भरायला जायचं असेल तेव्हा जास्तीत जास्त किती भरू शकतो? तर ज्याच्यात भरून आणायचं आहे तितकं भरू शकतो. इथे आपल्याला असं म्हणायचं नाहीये. इथे असं म्हणायचं की जास्तीत जास्त किती प्राप्त करू शकतो? जितकं जास्तीत जास्त आहे तितकं प्राप्त करू शकतो, त्यापेक्षा जास्त नाही. जी क्षमता आहे ती वाढली जाऊ शकते, साठा नाही वाढू शकत. क्षमता वाढवली जाऊ शकते, साठा नाही वाढवला जाऊ शकत. अवताराच्या प्रक्रियेमध्ये हेच होतं. मानवी मन आणि मानवी शरीर याचा आश्रय ईश्वर करतो. म्हणजे जसं आत्ताच आपण उदाहरण घेतलं तेच की समुद्रामध्ये जितकं भरपूर पाणी आहे त्यापेक्षा जास्तीत जास्त पाणी आपण घेऊ शकू. जेवढं जास्तीत जास्त मोठं भांडं घेऊ तेवढं जास्तीत जास्त पाणी घेऊ शकतो आपण. हे तिथून येणं शक्य आहे. तसंच मानवी शरीर आणि मानवी मन याचा आश्रय ईश्वर घेऊ शकतो, करू शकतो. परंतु मानवी शरीर आणि मन ह्याच्या जे नियम बनलेले आहेत ते स्वतःहून त्या नियमांच्या बाहेर जाऊ शकत नाही. त्यापेक्षा जास्त तो प्राप्त करू शकत नाही. भौतिक, आध्यात्मिक किंवा दोन्ही प्रांतातल्या विकासाच्या मार्गाने त्याचं शरीर आणि मन तयार झालेलं असतं. आणि हे जे तयार होतं ना, हे एकाएकी ताबडतोब एका क्षणी तयार नाही होत. कुठलीही एक छोटीशी वस्तू तयार करायला त्या वस्तूच्या निर्मितीला लागणारा जो वेळ आहे तो लागणारच असतो. 2 शब्द मला बोलायचे असतील तर 2 शब्द माझ्या डोक्यात येणं, त्याच्यानंतर मी ते बोलणं आणि मग ते ऐकणाऱ्यांपर्यंत पोहोचणं, याच्यात जो वेळ आहे तो जाणारच आहे. तशासारखं ज्या उत्तम अशा उत्कृष्ट अशा शरीर आणि मनामध्ये ईश्वराला वास करायचा असेल ते उत्कृष्ट शरीर आणि मन एकदम एकाएकी एका जन्मात तयार होत नाही. त्यासाठी गीतेने पुनर्जन्माचा सिद्धांत. श्रीकृष्ण सुद्धा अर्जुनाला हे सगळं समजावून सांगताना हेच सांगतोय, माझे अनेक यापूर्वी झाले जन्म तसे तुझे. अर्जुनाला तो सांगतोय की यापूर्वी माझे जसे अनेक जन्म झाले तसे तुझे. जाणतो सगळे मी ते सगळे जाणतो. अर्जुना तू न जाणशील, तुला माहिती. हे कुठे आला हा प्रश्न? जेव्हा योगाबद्दलची माहिती द्यायला सुरुवात केली अर्जुनाला कृष्णाने, तेव्हा त्यांनी सांगितलं की हा योग कुठून आला? तर हा सर्वात पहिले प्रजापतीकडनं आला, विवस्वानाकडं. मग मी सूर्याला दिला, मग सूर्याने इक्ष्वाकू वंशातल्या लोकांना दिला. मी सर्वात पहिल्यांदा त्याला सांगितलं, मग सूर्याला सांगितलं, मग अमक्याला सांगितलं. असं सगळं त्यांनी मी सांगितलं. असं जेव्हा सांगितलं तेव्हा अर्जुनाने सर्वसामान्य तुमच्या माझ्यासारखा प्रश्न केला की अरे बाबा तू तर आत्ताच द्वापार युगात आलेला आहे. सूर्य केव्हा, प्रजापती केव्हा, इक्ष्वाकू वंशाचे राजे केव्हा, हे तर केव्हा होते. तू कसं सांगितलं त्यांना? तू तर आता जन्माला. तेव्हा हे कृष्णाने उत्तर दिलेलं आहे की अरे बाबा ह्याच्यापूर्वी माझे कितीतरी जन्म झाले आणि माझेच नाही तुझे पण झालेले आहे. मला माहिती आहे, तुला माहिती नाही. आता हा जो मला माहिती आहे म्हणणारा मानव आहे ना, त्याच्या शरीरात ईश्वर प्रगट होऊ शकतो. कारण की ते अनेक जन्मांनी, अनेक तपांनी, अनेक सामर्थ्यांनी साध्य करत आलेलं पुढे आलेलं आहे.
म्हणूनच विष्णूच्या दशावतारांचा अर्थ विकासाच्या उपपत्तीला लावतात अनेक लोक. कसे कसे उत्पन्न होत गेले तसं सप्तसुरांना पण लावतात. प्रथम सागरातला मासा उत्पन्न झाला म्हणून मत्स्य अवतार, मग रेतीवर चालणारा कुर्म उत्पन्न झाला म्हणून कुर्म अवतार, मग गगनात जाणारा पक्षी उत्पन्न झाला मग मन उत्पन्न झालं, मग धनुर्धारी लढणारा योद्धा उत्पन्न झाला आणि शेवटी नियमांना धरून चालणारा आणि नंतर बुद्ध हा त्याचा शेवटचा अवतार म्हटला गेला. बुद्ध हा जागरूक अवतार आहे, जागृत आध्यात्मिक मनुष्य म्हणून बुद्धाची उत्पत्ती. जागृत जागा झालेला आध्यात्मिक मनुष्य म्हणून हा बुद्ध हा अवतार आहे. कृष्णाच्या नंतरचा, कृष्णाच्या आधीचा नाही, कृष्णाच्या नंतरचा आणि कृष्णाच्या स्थान मात्र कृष्णाला बुद्धाच्या नंतरचा मिळाला, कारण की कृष्णाची उपासना ही पुढे आलेली आहे. माणसाची युक्तिवाद करणारी बुद्धी अवतारांच्या विरुद्ध जे जे आक्षेप घेऊ शकते त्या आक्षेपांना उत्तर देणं हे अवतारवाद्यांचं कर्तव्य आहे. आणि नंतरचा जो शेवटला अवतार म्हटलेला 10वा कल्की, 9वा बुद्ध आणि 10वा कल्की, कल्की अवतार हे कृष्णाचंच कार्य पुढे देणार आहे. त्यामुळे त्याचं वेगळं कार्य मानलं गेलं नाही, पण कृष्णाच्या नंतर बुद्धाचं मात्र कार्य मोठं मानलं गेलेलं आहे, कारण की जागृत आध्यात्मिक मानव म्हणून तो कृष्ण हा धनुर्धारी योद्धा वीर आणि बुद्ध हा आध्यात्मिक शक्तीचा प्रणेता. श्री अरविंद म्हणतात की जे कोणी जडवादी बुद्धिवादी लोक असतील असणारच, कारण की माणसामध्ये युक्तिवाद करण्याची बुद्धी आहे आणि ही युक्तिवाद करण्याची बुद्धी प्रत्येक संकल्पनेला आक्षेप घेत असते, प्रत्येक संकल्पनेवरती काही ना काहीतरी स्वतःचं मत मांडत असते. तर त्या आक्षेपांना उत्तर देणं हे अवतारवाद्यांचं कर्तव्य आहे. मग काय आहे ते? गीता ही कृष्णाला अवतारी मानव शरीरधारी ईश्वर मानते. एका विभूतीच्या मानवतेच्या उच्चतम पातळीवर चढून स्थिरावलेल्या अर्जुनाला स्वतःच्या नेतृत्वाखाली दिव्य जन्म आणि दिव्य कर्म तो साध्य करून देतो आहे. कृष्ण कोण आहे? भगवान गुरु म्हटलो होतं आपण सुरुवातीला. तर तो मानव शरीरधारी ईश्वर आहे आणि अर्जुन हा विभूती आहे, मानवतेच्या उच्चतम पातळीवर पोहोचलेला आहे. पण ती सीमारेषा अजून ईश्वर आणि मानव याच्यात आहेच. त्या रेषेवर ओढून घेण्याचं कार्य जे करायचंय ते कृष्णाला करायचंय आणि म्हणून तो दिव्य कर्म आणि दिव्य जन्म हे त्याला समजावून सांगतो आहे. श्री अरविंद एका छान वाक्यामध्ये म्हणतात, त्या वाक्य वाचूया आपण. ईश्वराने मानवाच्या अंतरंगात उतरून मानवी आत्म्याला स्वतःच्या दिव्य स्वरूपात दिव्य प्रकृतीत उचलून घेणे हे अवताराचे मुख्य कार्य आहे. याच्या ईश्वराने मानवाच्या अंतरंगात उतरायचं, एकाच मानवाच्या अंतरंगात, आणि मानवी आत्म्याला म्हणजे बाकीच्या सगळ्यांचे ज्यांना शक्य आहे, ज्यांना तिथपर्यंत नेणं पोचणं शक्य आहे, त्या सगळ्या मानवी आत्म्याला स्वतःच्या दिव्य स्वरूपात दिव्य प्रकृतीत उचलून घेणं हे अवतारांचं कार्य. आणि ते श्रीकृष्णाने या ठिकाणी म्हणजे धर्मसंस्थापना हे एवढं कार्य नाही, तर महत्वाचं कार्य हे आहे की मानवी आत्म्याला आणखी दिव्यतेपर्यंत पोहोचवणं. त्याने जे काय प्राप्त केलं त्यापेक्षा आणखी. त्यामुळे हा अवतार बाहेर नाही. मूळ मुद्दा इथे जो आहे तो मूळ मुद्दा असा आहे की हे सगळे जे अवतार आहे, हे सगळे जे आहेत ते आपल्या हृदयात आहेत, ते आपल्याला ओळखता आले पाहिजे. अंतरंगातला कृष्ण, अंतरंगातला बुद्ध, अंतरंगातला ख्रिस्त हे त्या त्या अवताराचे महत्वाचं अंग आहे. मानवात ईश्वराची अभिव्यक्ती होते, हा क्रम चालत आलेला आहे की मानवात ईश्वराची अभिव्यक्ती होते म्हणून तो जन्माला येतो. मग तो त्याच्यातनं तो स्वतःची प्रगती करत आध्यात्मिक सत्य प्राप्त करतो.
त्या सत्यामुळे पुढच्या जन्मी त्याला जे शरीर प्राप्त होतं ते शरीर त्या सत्याच्या निरूपाने प्राप्त होतं. उच्चतर आत्मिक सत्य त्याला पुढच्या ह्याच्यात प्राप्त होतं. पुढे त्या उच्चतर आत्मिक सत्यापासून पुन्हा उच्चतर शारीरिक मानसिक अभिव्यक्ती व्हायला लागते. अशा ह्या क्रिया आणि प्रतिक्रिया सतत चालू असतात. म्हणजेच काय, ईश्वरी तत्वाचा, दिव्य आत्मतत्वाचा आविष्कार अधिक अधिक होत जातो. याप्रमाणे मानवातल्या अप्रकट ईश्वर तत्वाचं क्रमशः प्रकटीकरण, क्रमशः आत्माविष्करण चक्राकार पद्धतीने क्रिया प्रतिक्रियांच्या रूपाने होत असते. ही अवताराची संकल्पना आहे की अवतार बाहेर नाही, कृष्ण बाहेर नाही, राम बाहेर नाही, कोणीही बाहेर नाहीये, ते आपल्यातच आहे. पण ते आपल्यात असलेले हे सगळे जे अवतार आहेत, हे सगळे अवतार प्रकट होणं याच्यासाठी आपल्याला जे मानसिक स्वतःला समजून घेणं आवश्यक आहे ते समजणं या अवतार संकल्पनेच्या मूळ याचं आहे की ईश्वर मानवात प्रकट होऊ शकतो. अवतरलेलाच आहे, तो प्रकट होऊ शकतो हे सांगणं आणि तो प्रगट होऊन मानवाला आणखी उच्चतेकडे नेऊ शकतो हे स्थापित करणं ही अवतार संकल्पनेची महत्त्वाची बाब आहे आणि महत्त्वाचा असं सांगितलेला संदेश आहे. या संकल्पनेवर आणखीन गहन विचार करता येईल, बोलता येईल, त्याच्यासाठी आपण जरूर श्री अरविंदांच्या गीतेवरील निबंधामधले अवतार संकल्पना, अवताराची प्रक्रिया, अवताराचं स्वरूप, शक्यता या सगळे जे निबंध आहेत ते मुळातून वाचावे अशी मी आपल्याला विनंती करते. आज आपण इथं थांबूया आणि पुढच्या भागात पुढची एक संकल्पना घेऊन भेटूया. धन्यवाद.